टाळ वाजवा. विठ्ठला बसले मंडळी टाळ्या वाजवा. वाजवा. पाडू थोडा पतंगा जाऊ दे. जय टाळी वाजवा टाळी मावा. विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणित राहा. पुंडली कर दे हरी विठ्ठल. श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर संत शिरोमणी नामदेव संत जनाबाई महाराज गुरुदेव मोतीराम महाराज संत शेवालाल महाराज डॉक्टर रामराव महाराज संत जेतालाल महाराज धर्मयाडी आई साहेब विमान जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीव खाणी. पर उपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझे. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे. समागततिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत
तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवरायात दंडवत तुझे पायात दंडवत तुझे पायात दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायात दंडवत तुझे पायात दंडवत तुझे पाया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वनरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरणा होय सकल विदेशाधिकरण तेची वंदावी श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त काळी प्राप्तवेळी प्रारंभी करता महाराष्ट्रातील महाराष्ट्रभूषण प्रकटलेले तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयांचे सर्वांना ज्ञात असणारे असे महान वैष्णव महान संत महाराष्ट्राच्या माती जन्माला येऊन जगाचा उद्धार करण्यासाठी अथवा जगाचा हित साध्य करण्यासाठी अवतारी पुरुष देववाशी श्रीमंत श्री संत तुकोबारा यांचा हा गात्यातील उत्कृष्ट असा हा 6 चरणाचा अभंग प्रसंग अनुरूप कीर्तन रूपी सेवे करता विठ्ठल कुंडली गौरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की रे माऊली ज्ञानेश्वर महाराज की रे अभंगाचा भावार्थ पाहण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणून सज्जन मायबापू किम कारण सर्वांना ज्ञात आहे मौजे लिंबेवाडी तांडा या पवित्र स्थळी जनाबाईच्या या परिसरामध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मोतीराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित केलेला हा भव्य देव स्वरूपाचा एकदिवसीय नामचिंतन अन्नदान सोहळा किम कारण साई निवास ग्रहप्रवेश सत्यनारायण पूजा या अनुषंगाने आयोजित केलेले हे आजचं महायज्ञ आहे ज्यांच्या माध्यमातून घडतंय ते असे त्यांच्या असणारे या कार्यक्रमाचे यजमान आदरणीय काशीरामजी गणपती चव्हाण त्यांना 3 सुपुत्र आहेत नामदेवराव असतील ज्ञानदेवराव आणि सुखदेवराव नामदेव ज्ञानदेव आणि सुखदेव घरामध्ये सुख समाधान प्राप्त झालं काबाड कष्ट करून या ठिकाणी ग्रह स्थापन केलं बांधलं महाराज या उद्देशानं आजचं केलेलं हे अतिशय उत्साहानं आनंदानं प्रेमानं हे केलेलं आजचं भोजन आहे नामचिंतन आहे बेटाला या नामचिंतनासाठी उपस्थित असणारे गायनाचार्य मंडळी आदरणीय गुरुवर्य आमचे नारायणजी महाराज आहेत त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आमचे शिवाजी अण्णा आहेत हे बालमंडळ आहे महाराजांनी या ठिकाणी आपली जे आध्यात्मिक परंपरा आहे धर्माचे जे पातक आहे धर्माची जे पताका आहे ही हाती घेऊन मिरवण्यासाठी उद्याचे आधारस्तंभ असणारे हे बाल गोपाल अंकुश महाराज असतील पवन महाराज आहेत या ठिकाणी महाराज सुद्धा आहेत लिंबेवाडीकर टाळकरी माळकरी लहानथोर मंडळी सज्जन मायबाप एकंदरीत उपस्थित असणारे पाहुणे मंडळी सर्वांना नतमस्तक हो आणि विशेष करून उपस्थिती आजच्या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी आहे नायक मंडळी आहे हवालदार आहेत चोपदार आहेत पोलीस पाटील आहेत बहालदार आहेत कामदार आहेत फक्त आमदाराची कमतरता आहे बरं
बाकी सगळे उपस्थित आहेत. नायक मध्ये परशुराम महाराज आहेत व उत्तम रुस्तुम चव्हाण जे आहेत. पोलीस पाटील भगवान चव्हाण आहेत. माझे विद्यार्थी अंबादासजी चव्हाण माझा विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी आदरणीय नारायण चव्हाण सर सोनपेटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनोहरजी महाराज आहेत. त्याचबरोबर लाखा बंजारा यूट्यूब चॅनल आपलो मनक्या सुद्धा एवढी अवघो वर नामचं सुभाष राठोड बरोबरच काय हो कुळसो तांडेरो सुभाष राठोड भिया सुपा तांडा सुपा सुपा तांडा. आजूबाजूरच मनक्याच म बी पांढर गामेर तम सुपेरो ही अरबुजवाडी आणि कार्यक्रम लिंबेवाडी तांडे माई. आनंद आहे सर्वांना यथामती यथा अवकाश. आपल्याला अल्पशा वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. सर्वांनी टाळी वाजवत जा, भजन करत जा. गरमी व्हायला मला माहिती आहे. गरमीमध्ये जर तुम्ही हे त्रास सहन केला तरच बुंदी खायला आहे, नाही तर सगळी बुंदी मध्ये बांधून ठेवायची आम्हाला. भजन नाही जर केलं, या हाताने टाळी वाजवली नाही तर हे पुन्हा हात बुंदी खायला मिळणार नाही. जगाच्या मालकाचं नाम चिंतन करा. आपल्याला अल्पशा वेळेमध्ये कमी वेळेत अधिक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. बेटाला खरी आजची सेवा गुरुवारी सुप्पेकर बाबांची होती बरं, विजयानंद बाबांची. पण अमृत महोत्सव त्यांचा आळंदी देवाची येथे चालू असल्यामुळं त्यांना येणं शक्य नाही. म्हणून मनोहर दादानं पर्याय काढला. महाराज नसतील तर महाराजांचे निष्ठावंत शिष्य बोलवणं गरजेचं आहे. आणि निष्ठावंत आहे महाराज. मी सर्वांच्या समवेत सांगणार आहे, बंजारा यूट्यूब चॅनलच्या समोर सुद्धा सांगणार आहे. महाराजांच्या संप्रदायाला आम्ही तडा जाऊ देणार नाहीत. निष्ठावंत वारकरी शिष्य आम्ही आहोत महाराज. का सुप्पेकर बाबांनी मोतीराम महाराजांची परंपरा चालवलेली आहे. मी 2 दिवस आळंदीला होतो. काल सकाळी आलो, महाराजासोबत होतो. दिघी गावाला महाराजासोबत गेलो महाराज सोमवारी. संध्याकाळी एका पाहुण्यानं आमंत्रित केलं ब्राह्मण देवाने आणि महाराजाला गोडधोड जेवण केलं, कपड्याचा आहेर दिला आणि 1 तोळ्याची अंगठी महाराजाच्या बोटात घातली. महाराजांनी शब्दही बोलले नाहीत. महाराज सत्य घटना माझ्या समोरची सांगलो तुमच्यासमोर. अंगठी घातली, घालू देस्तोर सुद्धा शब्द बोलले नाहीत. पण जेवण झाल्याच्या नंतर दारामध्ये पाऊल टाकताना त्या मालकाला बोलवलं, अंगठी काढली आणि त्यांच्याकडे स्वाधीन करून टाकली. सुप्पेकर बाबांना विचारलं, महाराज असं का करालात? सुप्पेकर बाबांना सांगितलं, 10 सरलेत 5 उरलेत. 5 वर्षासाठी 2 दिवसासाठी मला कलंक लावू नका, हे माझ्यासोबत येणार नाही. तुम्हाला करायचंच असेल तर दान धर्म करा, तिकडे अन्नदान करा आणि द्यायची असेल तर ब्राह्मण म्हणून दक्षिणा 1000-1100 रुपये द्या. महाराज आज कलियुगामध्ये असा कोणता कीर्तन करा हे सांगा बरं. आताच आम्हाला महाराजांनी सांगितलं, अरबुजवाडीकर महाराजांनी सदाशिव मामानं सांगितलं, सोनं मुलीच्या लग्नात घ्यायचं झालं तर 1.65 घेतलं. आता आमच्यासारख्याला जर अंगठी दिली असती तर आम्ही 10 वेळेस पाया पडला असतो मालकाच्या. आणि आणखीन म्हणलं असतं पुढल्या वर्षी तारीख आम्हाला द्या बरं, येत होता आम्ही सोन्यासाठी. एवढी जर आमची अपेक्षा असेल, आज निरपेक्षम सुचिर दक्षम उदासीनो गतव्यता, एवढी निर्मळ भक्ती करणारे संत मोतीराम महाराजांच्या नंतर आदरणीय गुरुवारी सुप्पेकर बाबा आहेत. आणि त्या बाबांचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्हा वैष्णवांचं दर्शन भेटायला. थोडी सवय बेकार आहे बरं गुळ खायची. मला भेंडेवाडीला गेलो तर आम्ही 8 दिवसाखाली योगायोग कीर्तन तिथं महाराजाचं एका महाराज नाव सांगणार नाही कारण का यूट्यूब असं तुझ्या फोन करून भांडल मला. असेच बालगोपाळ होते, विद्यार्थी होते. आम्ही बसलोत बैठकीमध्ये. त्या महाराजांना सुटता सवाल तंबाखू काढली, चुना लावला आणि सगळे विद्यार्थी महाराजाकडे बघालेत, कसा तंबाखू खातोय, वरी चुना कसा लावतोय, बरोबर तंतोतंत बघा. सगळे भजने जाऊ दिले. मी महाराज जवळ बसलो. म्हणलं, महाराज कोणत्या कायद्यामध्ये तरतूद आहे, तुम्ही तंबाखू खाता, चुना लावता? एवढे विद्यार्थी बाजूला बसलेत. म्हणले, महाराज असं काही तरतूद नाही, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय आम्हाला झोपही येत नाही. बाकीच्या गोष्टी सांगितल्या, आता मला ते उल्लेख करायचा नाही.
मी म्हणलं महाराज तंबाखू तुम्ही खाता, पण आदर्श लेकरांनी काय घ्यायचा? उद्याचे जे भाविक आहेत हे आधारस्तंभ, हे म्हणतात महाराजच तंबाखू खाले, मग आपल्याला काय हरकत आहे महाराज? त्यांना इमानदारीने सांगितलं, एक तर कीर्तन करा, नाही तर तंबाखू बंद करा, कोणतंही एक करा म्हणलं महाराज. प्रयत्न करूत म्हणले, जमलं तर. आणि सांगालीत माझ्याकडे गोशाळा आहे, मी एवढे बोलून घेत नाही. नका बोलून घे, पण ही तंबाखू बंद कर ना बदमासा. आज जर आपण लेकरासमोर तंबाखू खात असाल, लेकरं काय आदर्श घेणार आहेत? विद्यार्थी काय आदर्श घेतात? म्हणून ही गादी पवित्र आहे, पवित्र ठेवा, माझी विनंती आहे. आणि हे सांगणं गरजेचं आहे महाराज. त्या महाराजाचं कीर्तन सुद्धा ऐकलं नाही महाराज, लगेच मी निघालो. कारण परंपरा कोणती आहे? मोतीराम महाराजांची. आणि त्या परंपरेमध्ये येऊन जर असे बदमाश लोक कीर्तनाच्या अगोदर तंबाखू खात असतील आणि त्यांचे कीर्तन ऐकून आपला उद्धार होतो का? कीर्तन आपल्याला श्रवण करायचंय. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. जगाच्या मालकाची लक्ष्मी आपल्या जवळ यायची असेल तर तो कीर्तनकार सुद्धा शुद्ध असाय पाहिजे बेटाला. आजचा जो नियमित कार्यक्रम आहे, ग्रहप्रवेश का करायचा, वास्तुशांती. वास्तू म्हणजे काय? वास्तू म्हणजे आशीर्वाद. संस्कृत भाषेमध्ये शब्दशः अर्थ आहे वास्तू म्हणजे आशीर्वाद. शांत करणे म्हणजे शांत करीत असताना पाहुणे मंडळी आलेले आहेत, भजनी मंडळी आलेले आहेत, कीर्तनकार आहेत, मृदंगाचारी आहेत, एकंदरीत सर्वांच्या संगनमतीने भगवंताचं नामचिंतन करून आपल्याला आशीर्वाद द्यायचा या घर मालकाला. पुन्हा शंका अशी आहे, महाराज आता लोक जेवून जाणार आहेत, मग भजन कीर्तनाची गरज काय आहे? तर त्याचे कारण मीमांसा शास्त्रात अशी सांगितलेली आहे, जर आपण भजन नाही केलं तर काही आबादी येऊ शकते, बाधा निर्माण होते, संकट घरामध्ये येतात, दुःख निर्माण होतंय, लक्ष्मी नांदत नाही, घरादारामध्ये अवदस आहे. कसं काय? आता आपण जे घर बांधतो, हे घर बांधित असताना रेती आपल्या घरची नाही, माती कुठली तरी आहे, विटा कुठल्या तरी आहेत, त्या विटेला माती वापरलेली आहे. आपण गंगेची जाऊन रेती आणतो, त्या गंगेमध्ये पातकही लोक टाकून दिलेले असतात. राखा कुणाकुणाच्या आहेत महाराज? बिन माळकऱ्याच्या राखा टाकून दिलेल्या आहेत, माळकऱ्याच्या बी आहेत, फाशी घेणाऱ्याच्या बी आहेत, पॉयझन घेणाऱ्याच्या आहेत. मग हे आत्मा तृप्त नसतो, मग तो आत्मा त्या रेतीमध्ये जाऊन बसत असतो. आणि एकदा पाण्याच्या बाहेर कळलं की ती बला इकडे येत्या. ही बला आपल्या मागे लागू नये याच्यासाठी आजचं कीर्तन करावं लागतंय, आजचं हे अन्नदान करावं लागतंय. देवाच्या नावानं चिंतन केलं, नामचिंतन केलं, अन्नदान केलं की घरामधली इडा पिडा ही टळत असते, निघून जाते. होम हवन का करायचं? पंचधातूची मूर्ती का मांडायची? त्याचं कारण असं आहे, आपण सर्व शिदा आणायची, सामुग्री आणायची, काळे तिळ आणायचे, तुंप आणायचं, होमामध्ये टाकायचं, प्रसाद तयार करायचा आणि आहुती द्यायची. ब्राह्मण देव आपले देवबापा मंत्र म्हणतात, मंत्र उच्चारण करून वास्तू दोष निर्माण करायचा जे आहे ते नाहीसा करायचा आहे. म्हणून वास्तू शांती करणं गरजेचं आहे. आता इथून पुढं आपण हे कार्य केल्याच्या नंतर मोकळीक झाली महाराज. तुमच्याकडे इडा पिडा येणार नाही, घरामध्ये दुःख होणार नाही, संकट येणार नाही, आनंदी आनंदानं तुम्ही आज या घरामध्ये नांदणार आहे. आता याचा पुरावा सुद्धा आहे. वास्तू शांती करण्याचं कारण काय आहे, कोणी वास्तू शांती केली, याच्यासाठी पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथामध्ये आलेली रचना तुमच्या समोर मांडतो आणि पुढे चलतो बेटाला. महादेव पार्वती आई साहेब एका ठिकाणी बसले कैलास पर्वतावर. बसल्याच्या नंतर विचार सुरू झाला आणि मग सहज मनामध्ये आलं विष्णू देवाच्या धर्मपत्नीची भेट घ्यावी. महादेवाला विचारला, हो मला करमत नाही म्हणले, मला असं असं जाऊन आम्हाला शेजारच्या बाईला भेटा वाटाले, बोला वाटाले. महादेवानं सांगितलं त्यांच्या मागं काम आहेत, आपल्याही मागं काम आहेत, कुठं कामामध्ये अडथळा करता नाही, भेटूनच येते. तेव्हा का योगायोग असा झाला, मालकाचं परमिशन घेतलं आणि लक्ष्मी आई साहेबाच्या भेटीला पार्वती आई साहेब गेल्या. आता लक्ष्मी आई साहेबाचा जर आनंदी आनंदच की हो घरामध्ये, आणि पार्वती आई साहेबाचं राहणं म्हणजे कुठं? महादेव राहते स्मशानभूमीमध्ये, कैलास पर्वतावर, राहायला झोपडी, घर नाही, असा बंगला नाही. मग त्यावेळेस लक्ष्मी आई साहेबांना पाहिलं, पार्वती आई साहेब आल्या आल्या तोंड एकड केलं
पाय धुवाय पाणी दिलं नाही. आज जर आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला आणि घरच्यानं जर घरामध्ये जाऊन बसले आतल्या घरात, बिचारा काय करेल पाहुणा? दारात बसल आणि उठून जाईल. तसं झाली अवस्था. बळणच जाऊन पार्वती आई साहेबांना लक्ष्मीला बोलले, माय काय चाललंय, बरं आहे का? हो, कसं तरी जीवावर आल्यासारखं बोललं महाराज. पार्वती आई साहेबाला राग आला, घरी आल्या आणि मालकावर उपसल्या. काय सांगाव तुम्हाला, एवढे तुम्ही जगाचं कल्याण करता, कुणालाही प्रसन्न होता, मग म्हणणं काय आहे? बघा त्या विष्णुदेवाच्या घरी किती गजर आहे, गजबज आहे, आनंदी आनंद आहे. घर बघा किती चांगलं आहे. आम्हाला एक बी घर नाही का? लेकरं बाळ कुठं जावेत? ते गोसाई होऊन फिरावेत का? घर द्या बांधून. एवढा तगा लावला महाराज. शेवटी नाईलाजानं महादेवानं मान्य केलं. सांगितलं, तुझ्याच मनावर कसं घर पाहिजे तसं सांग. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. लोक आता म्हणतात बायकोचं ऐकाले, पहिलंच ऐकत होते. देव दिकापासून आलेले आहेत महाराज. मग पार्वती आई साहेबाला सांगितलं. पार्वती आई साहेबाचं म्हणणं ऐकलं महादेवजीनं आणि विश्वकर्माला आमंत्रित केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ही जी लंका आहे, लंका तयार करण्याचं कार्य हाती घेतलं विश्वकर्मा. कुबेराची लंका होती, दानधर्म देऊन टाकला महादेवाला आणि सुंदर असा महाल तयार केला महाराज. आज जर लंकेमध्ये प्रवेश केला तर एक एक चौकट 22 क्विंटलाची एक चौकट होती सोन्याची. आज आपल्या घरामध्ये काहीतरी तोळाभर सोनं असलं तर काही, एवढा मोठा महाल. आणि पुन्हा पार्वती आई साहेबांना महादेवाला सांगितलं, बांधकाम झालंय व्यवस्थित, आता वास्तुशांती करायची. म्हणजे वास्तुशांतीला असा ब्राह्मण बोलवा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ज्यांना मुखोद्गत पाठ आहेत अशा ब्राह्मणाला बोलवा. काही हरकत नाही म्हणले. आणि त्यावेळेस महादेवाला सांगितलं, हा बाकी कुणालाही राहू दे आमंत्रण द्यायचं, पण विष्णू देवाच्या लक्ष्मीला आमंत्रण दिलं पाहिजे, माझं घर दाखवायचं. तिच्यामुळं तर घर बांधलंय म्हणले. सगळं झालं, सारा जाम तयार केला, होम बांधला, देवाचे फोटो प्रतिमामध्ये ठेवल्या, भजन कीर्तन सुरू केलं, लक्ष्मी आई साहेबांना बोलवलं आणि आमंत्रित केलं रावणाच्या वडिलांना महाराज. कैकसी नावाची आई आणि मनश्री नावाचे ऋषी आहेत रावणाचे वडील, त्यांना बोलवलं. दोघांनाही बोलवलं. एवढं मंत्र उच्चारण गोड केलं महाराज, एवढा आनंदी आनंद झाला. 33 कोटी देव अतृप्त झाले. नामचिंतन ऐकलं, आनंद वाटला, भोजन झालं आणि महादेवाकडे प्रत्येक देव चर्चा करू लागले. देवबापा असावे तर असे म्हणले. काय गोड या ठिकाणी मंत्र उच्चारण केलं, महादेवालाही प्रसन्न वाटलं. पार्वती आई साहेबाला सांगितलं, आरती ते घेऊन या. आणि त्या रावणाच्या वडिलाला बोलवलं, पाठीवर हात टाकला, प्रसन्न झालोत, काय मागायचंय ते मागा आता तुम्हाला. एवढी गोष्ट रावणाच्या आईनं ऐकली बरं. आणि ऐकल्या मागून कष्ट वाढला मालकाचा. इकडे या, तुम्हाला सांगते बघा लवकर, काय मागायचंय ते मागा, काय काहीच मागू नका. आता एवढे देव प्रसन्न झालेत की एवढी लंका बांधलेली दान देऊन टाका म्हणा. तो का पार्वती आई साहेब घरात गेले आरती आणाय, तोवर हे कार्यक्रम करून टाकला रावणाच्या आई वडिलांना. आणि सांगितलं, देवा तुम्ही देणारच आहेत ना, प्रसन्न झालात ना, मग द्या म्हणले. काय देऊ सांगा, तुम्ही मागसाल ते द्यायला तयार आहे. देवा काहीच देऊ नका, हे महाल बांधलेला आम्हाला देऊन टाका. महादेवानं तथास्तु म्हणले. दिल्याच्या नंतर ती आरती ओवाळायला आल्या पार्वती आई साहेब. इकडं चर्चा झाली देवदेवतामध्ये. महादेवा का असं केलं तुम्ही? देवानं सांगितलं, मला एखादा भक्त प्रसन्न झाला, देऊन टाकलं. म्हणले आता परत घेणं शक्य नाही. पार्वती आई साहेबाला राग आला, मी माझ्या लेकरासाठी बांधकाम केलेलं होतं. पण त्यावेळेस रावणाच्या आई वडिलाला सांगितलं, आज माझ्या लेकराच्या तोंडामधला घास काढून घेतलास. सोन्याच्या घरामध्ये राहणारे माझे लेकरं होते, पण उद्या सुद्धा तुझ्या लेकराला मी सोन्याच्या घरात राहू देणार नाही, ही शब्द देणार आहे. आणि लंका माझी आहे, एक ना एक दिवस आम्ही नवरा बायको येऊन जाळणार आहे. हनुमान म्हणजे महादेवाचा 11वा अवतार आहे, रुद्राचा 11वा. हनुमंतराय म्हणजे महादेव आहेत आणि हनुमंतरायाची शपटी म्हणजे पार्वती आई साहेब आहे. आणि या दोघांनी जाऊन लंका जाळली विठ्ठला. कुंडली गौजय ज्ञानदेव मातीचे दोष असतात. आपण विटा आणतो,
कुठल्या तरी मातीची बनलेली आहे. योगायोग असा झाला, रामायणामध्ये गेल्याच्या नंतर 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना. मग त्यावेळेस लक्ष्मणानं विचार केला, जगाचे मालक जर वनवासामध्ये जात असतील तर आपल्याला राहून काय करायचे, दादा आम्ही सुद्धा सोबत येतो. पुन्हा सीताई साहेबांना विचार केला, जर मालकच वनवासात जात असतील, हे राजवैभव मला काय करायचंय, ह्या घरामध्ये राहून काय करायचंय, मालक मला सुद्धा येऊ द्या. आज जर विचार केला सीताई साहेबाचा, सासरे सुद्धा राज्य आहेत, वडील सुद्धा राजावर आहेत, एवढा मोठा अधिकार असताना मालकासोबत 14 वर्षाचा वनवास, पायामध्ये पायतन नाही, अंगावर व्यवस्थित वल्कले नाहीत, विचार न करता मालकासोबत निघाले महाराज. योगायोग असा झाला, ज्या ठिकाणी 2 राक्षसांचं युद्ध झालं, सुंब आणि असुंब नावाचे ब्राह्मण कुळामध्ये असणारे राक्षस महाराज, भाऊ त्यांचं एवढं वैरत्व झालं, भांडण झालं, रक्तबंबाळ झाले. एक राक्षस मेला की दुसरा तयार व्हायचा महाराज, एवढं रक्ताच्या थेंबानं तयार होत असतं. आणि ते रक्त त्या मातीवर पडलेलं होतं. आणि योगायोग हे 3 असणारे प्रभू रामचंद्र, सीताई साहेब, लक्ष्मणजी तिथून पलायन करीत होते. जात असताना लक्ष्मणाचा पाय त्या थेंबावर पडला, त्या मातीवर पडला. मातीवर पडल्याच्या नंतर विचार मनामध्ये निर्माण झाले, वनवास आहे रामाला, एवढी धर्मपत्नी मी उर्मिला सारखी तिथं ठेवून आलो, माईचा शब्द ऐकला नाही, एवढा राजमहाल ठेवून आलो, आनंद असताना सुद्धा का आलो असेल मनामध्ये विचार. सीताई साहेबाच्याही मनामध्ये विचार आला, मालकाला वनवास आहे, माझी काय गरज होती येण्याची, आले असतील 14 वर्ष वनवास बघून, आपलं तर आनंद राहता आलं असतं. विचार मनामध्ये झाला आणि प्रभू रामचंद्राला कळलं. प्रभूनं विचारलं, लक्ष्मणा काय मनामध्ये विचार चालू आहे. लक्ष्मणानं सांगितलं, प्रभू काय नाही मनामध्ये विचार, फक्त कीर्तनामध्ये माणसानं झोपावं हाच विचार चालू आहे. मला कमाल वाटतं, दुपारच्या वेळेस सुद्धा झोप येतात महाराज, हे सकाळी काय खाल्लंय की काय नाही. आणि थोडं प्रभू रामचंद्रानं सांगितलं, थोडं बाजूला या, एका झाडाखाली नेलं, 20व्याला थांबवलं. आणि पुन्हा मनामध्ये विचार आला, प्रभू आमच्या मनामध्ये का वाईट घटना आली असेल, अशी का विचार आला असेल. प्रभूनं सांगितलं, तिथं असा राक्षस मरण पावलेला आहे, त्याचा रक्त थेंब त्या मातीवर पडला, त्या मातीचा परिणाम आहे. म्हणून हे दोष निवारण करण्यासाठी वास्तू शांती करावी लागते बेटाला. चला थोडं साधू संतांचं चरित्र सांगायचं. ज्यावेळेस सेवालाल महाराज 18 वर्षाचे होते, 16-17 वर्षाचे, त्यावेळेस धर्म याडीला विचारलं, मा तू के लागीच याडी बापेर सेवा करो, गावोगाव भटकंती करो, गावडीर सेवा करो, कुकडी काटो, मग आपल्यानं घर छे. तर धर्म याडी केला गो, सेवा भैया हे ईश्वची माझे घर, हे जे घर आहे ना, हे पूर्ण जगाचं घर आपलं आहे. साधू संताला प्रत्येक घर आपलं वाटावं महाराज, जो गोरगरीब सेवा करो. मी तर म्हणतो आपल्यावर कृपा आहे. हरित क्रांतीर आपलं दैवत कोण, वसंतराव नाईक साहेब, ओ साहेबेराव घोळो कृपाचं, सेवालाल महाराजर घोळो कृपाचं, जेतालाल महाराजर घोळा, सेवालाल महाराजर घोळो कृपाचं, यर याडी बापेरा घोळो कृपाचं. कुणाला नको वाटतंय हो आपला मुलगा बॅरिस्टर व्हावा, आपल्या मुलाचा विवाह व्हावा, आपल्या मुलाला लेकरं बाळ व्हावेत, चांगलं नाव लौकिक व्हावं. पण धर्म याडीनं सांगितलं, गोर गरीब मनकेर सेवा करू. सेवालाल महाराजाचा फोटो आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात. आपण सेवालाल महाराजाची सेवा करतो का. सकाळी स्नान केल्यानंतर अगोदर सेवालाल महाराजाला नैवेद्य द्यावा लागतो. महाराज कुठली सेवा करीत बसू नका, आपले सेवाला बाहेर सेवा करू, याडी बापेर सेवा करू. घरामध्ये आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर ते घर प्रफुल्लित होत असते महाराज. त्या घरामध्ये गजबज वाटते, आनंद वाटत असते. आता इकडं
सिंदखेड राजाला एक घर बांधलं महाराज एका माणसाने. 4 मजली घर बांधलंय, पण त्या घरामध्ये मालक बी राहीना आणि कोणी किरायदार बी राहीना. आणि योगायोग आमचं कीर्तन त्या गावामध्ये. ते आले पुढं म्हणले महाराज चला की, म्हणले आम्ही 4 मजली बांधले, तुमचे थोडे पाऊल लागू द्या. म्हणलं का, किती वर्ष झालं? म्हणले 5 वर्ष झालं. म्हणलं किरायदार असतील की, एकही किरायदार येईना झाले. म्हणलं का, घरामध्ये मी ऐकूनच करायला म्हणले. मग काय म्हणणार? काय नाही, तुम्ही महाराज लोक आला की ते भूत काय आहे ते सगळं पळून जाते. अरे म्हणलं मी संसारिक आहे, मी जर घरात गेलो माझं नरड दाबलं तर हं महाराजाचं कुठं नरड दाबीत असतात काय? म्हणजे महाराज मेले तरी चालतंय का नाही? म्हणजे का असं होतंय? त्याचं कारण आहे त्या वास्तूला शांत केलं नाही, आशीर्वाद आपण प्राप्त करून घेतलेला नाही. आजचं जे हे अन्नदान केलेलं आहे, आजचं कीर्तन आहे, कमी अधिक कीर्तन होईल, जेवण व्यवस्थित होणार आहे, आत्मा तृप्त होणार आहे, भगवंताचं नाम चिंतन होणार आहे. आणि या चिंतनामधून आपण जे होम हवन केलेला विधी आहे, यामध्ये मंत्र उच्चारणामध्ये काही कमतरता असेल, ही झीज भरून काढण्याचं काम आणि जे काही इडापिडा आहे, भूतबाधा आहे, आलेल्या या सामुग्रीच्या माध्यमातून ही नाहीशी होणार आहे. त्याच्यासाठी वास्तू शांती भेटायला काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये? जोडून या धन उत्तम व्यवहार. महाराजांना सांगितलं तुम्हाला आता या अभंगामध्ये 10 गुण सांगितलेले आहेत. म्हणले या 10 गुणाचं जर पालन केलं तर उत्तमाची गती तो एक पाविल, उत्तम भोगी न जीव खा. महाराजांनी असा उपदेश केला. गडे हो, आज माणसाचा जन्म मिळालेला आहे, पण आणखीन आपल्याला माणूस म्हणून कसं वागावं हे कळना झालंय. काय आहे 6 अभंग, या चरणाची जी रचना केलेली आहे या अभंगामध्ये 6 चरणापैकी 5 चरण महत्वाचे आहेत महाराज. आणि 5 चरणापैकी 4 चरणामध्ये 10 गुण टाकलेले आहेत. आणि या 10 गुणाचं जर पालन केलं आपल्याला, युवन हा जन्म संपल्याच्या नंतर कोणत्याही यवनीमध्ये जा, उत्तमाची गती तो एक पावे. आज आपल्याला कुठलाही जन्म मिळू द्या महाराज. जर तुम्ही आता यांचे मुलं आमचे या ठिकाणी काशीराम बाबाचे मुलं पुण्याला राहतात म्हणा, बरोबर आहे का? आता त्या मुलांना माहिती आहे, त्यांनी बऱ्याच कारमध्ये कुत्रे बसलेले बघितले असतील. का बसले असतील? त्याचं कारण असं आहे, माणसाच्या जन्मामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. देवानं विचार केला हे माणूस होण्याच्या लायकीचा नाही, पण कुत्र्याचा जन्म द्यावा त्याला. कुत्रा जरी दिला एका साहेबाच्या घरी महाराज, अहो 2-2 लाखवाले पगारवाले माणसं त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा बांधतात, त्याला आंघोळ घालतात, त्याला बिस्किट खाऊ घालतात, एवढी तजबीज त्या कुत्र्याची करतात. किती कुत्र्यानं पुण्य केलं असेल? उत्तमाची गती तो एक पावे, उत्तम भोगेना जीवकाने. आज इव्हन आपल्याला कोणताही जन्म मिळू द्या, घोड्याचा मिळू द्या महाराज, माऊली ज्ञानोबा यांच्या पालखीमधला आपण घोडा होणार. म्हशीचा जन्म मिळू द्या, म्हशीला उन्हाला कोणी बांधणार नाही, सावलीलाच बांधणार. गायीचा जन्म मिळू द्या, एखाद्या भक्ताच्या घरी गायीचा जन्म मिळेल, पण कसायापाशी आपल्याला जन्म मिळणार नाही, याची तजबीज भगवान परमात्मा करणार बेटाला. तुकोबारायाने सांगितलं गडे हो, आता माणसाच्या जन्मात आला, तुम्हाला जर धन जोडायचं असेल तर उत्तम व्यवहार करा म्हणले. व्यवहार करायचा असेल तर चांगला करा. व्यवहार म्हणजे धंदा करणे, काम करणे, व्यवसाय करणे. असं काम करा म्हणलेत महाराजांनी की ज्या कामाच्या माध्यमातून दुसऱ्याला बाधा होऊ नये, दुसऱ्याला त्रास होऊ नये. असे धंदे कोणते आहेत? धंदे चांगले अनेक आहेत, पण महाराजांनी सांगितलं पापाचे धंदे करू नका, तळतळाट घ्यायचा धंदा करू नका, लोकांचं घर उठवायचा धंदा करू नका, एकंदरीत दुसऱ्याला त्रास होईल असा धंदा करू नका. असे कोणते धंदे आहेत? दारू विकणं पापाचा धंदा आहे. दुसरा धंदा कोणता आहे? शेजारच्याचे धुरे सारणं, हे एक पापाचाच धंदा आहे हो. आता मला नवल वाटतंय त्या लोकांचं, शेजाऱ्याला लेकरं बाळ आहेत, आपल्यालाही लेकरं बाळ आहेत, त्या बिचाऱ्यानं जतन कशासाठी केलं असेल? आपल्या लेकराला काहीतरी होईल बाबा, एखादी काकरी आपल्या लेकरासाठी होईल म्हणून जतन करतंय, आणि शेजारी जाते पहाटन दुरे कार्य करीत बसते. काय गरज आहे? देव म्हणतोय बरं याच्यासाठी जन्म दिला का?
वरून जे देवानं आपल्यावर कारवाई करून टाकतात ते महाराज पुन्हा माणसाचा जन्म नाही, फिरस्ती कुत्र्याचा जन्म काय मिळतंय, डुकराचा काय जन्म मिळतंय, गाढवाचा काय जन्म मिळतंय. म्हणून असे जन्म न मिळावे याच्यासाठी उत्तम व्यवहार करा म्हणजे जोडून या धन उत्तम. आज जर आपल्याला धन जोडायचं आहे, धन म्हणजे पैसा, धन म्हणजे जमीन, धन म्हणजे हे घर बांधणे, धन म्हणजे काय, एकंदरीत आपण प्लॉटिंग तयार करणे घेणे याला आपण धन म्हणलेलं आहे. तुकोबारायाकडे एक गृहस्थ गेला आणि सांगितलं, महाराज आता आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, आमच्याकडे धन दौलत नाही, जमीनही नाही, पैसा नाही, करावं तर वाटाल्या. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं काय करा, हे पितळचं एक नाणं आहे म्हणले, हे 10-15 पैसे आहेत ते घेऊन जा म्हणले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज हे पितळाचे पैसे घेऊन तीर्थयात्रा होणार नाही, घरामध्ये उपजीविका भागणार नाही. त्यावेळेस सांगितलं एक काम करा म्हणले, उशाला तुमच्या प्रत्येक दिवशी एक नाणं ठेवत जा, रात्रंदिवस तुम्ही नामचिंतन करा, रामकृष्ण हरीचा जप, सकाळी उठलं की ते नाणं बघा सोन्याचं होईल म्हणले महाराज. आता साधूच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं सोन्याचं नाणं झालं, आनंद वाटला, ते विकलं बाजारामध्ये, त्याच्यावर उपजीविका भागवली. दुसऱ्या दिवशी तसंच केलं, तीर्थयात्रेला गेले, पुन्हा मनामध्ये शंका निर्माण झाली. यात्रा करून आल्याच्या नंतर घरामध्ये पैसे देऊन टाकले पत्नीला आणि एक नाणं तुकोबाराने सांगितलं मला परत आणून दे. त्या साधकानं विचार केला, हे जर नाणं तुकोबारायांना परत दिलं तर पुन्हा आपल्याला सोनं भेटणार नाही, म्हणून ते नाणं घरात जपून ठेवलं. महाराजाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज आनंदी आनंद झालाय, घरामध्ये सगळं गजरच तयार झालेलं आहे. काय नाही, मग दर्शन घेतलं, म्हणणं काय आहे, काय नाही म्हणले, तुमचे आशीर्वाद मिळाले, तुमच्या संगतीमध्ये आमचं चांगलं झालं, बरं मग काय नाही म्हणले, आता खुशाल आहेत सगळे. महाराजांना सांगितलं मग ते नाणं देऊन टाका की परत. त्यावेळेस सांगितलं महाराजाला, महाराज ते नाणं हरपून गेलं. तुकोबाराने सांगितलं, नाणं हरपलं ना, ठीक आहे म्हणले, देवाची कृपा, हरपून गेलं. तेव्हा का ते घरी जाऊन सांदाडाला बघायला तर खरंच हरपलेलं नाणं. पुन्हा तुकोबारायांचे पाय धरले, महाराज नाणं हरपलं आमचं. तुकोबाराने सांगितले, नाणंच हरपलं नाही, सगळे घरचे नाणं सुद्धा जातील म्हणले. खोटं बोलू नका, लबाड बोलू नका, हे पापाचा धंदा आहे महाराज. मी तर म्हणतो माणसाच्या जन्मात आल्यास कीर्तन कमी ऐकावे, पण सत्य साच खरे. काय करायचंय कीर्तन ऐकून महाराज, गळ्यात माळी घालून जर आपलं निक्क वागणं नसेल. मी प्रत्येक कीर्तनामधून उपदेश करतो का, कीर्तन केवढाही मोठा असू द्या 50,000चं, पण आपल्यावर बोध काय होतो. गळ्यात माळ घातल्याच्या नंतर आपल्याला वागणं जर येत नसेल, कशाला मेलेल्या लाकडासारखं हे घालून उपयोग काय आहे. म्हणून याच देहामध्ये भगवंताचं चिंतन करा, साधू संतांचा आदर्श घ्या, शेवालाल महाराजाचे उपकार मारा. जेतालाल महाराज आता बऱ्याच यावर्षी सुद्धा नवल वाटलं, मी पोहरा देवीला गेलो, कित्येक बकऱ्याच्या आहुती दिल्या. का लोकांना कळत नसल, ही परंपरा आहे म्हणा. शेवालाल महाराजाच्या जर मनात आलं, खिलारी सारखा सुद्धा परंपरा होऊ शकते. शेवालाल महाराजांना कुठंच सांगितलं नाही बोकडे काटा म्हणून. कशाला कापायचे आपण, अरे काटायचे नाही, कापा 1 वर्ष, बघू देव पावतोय का नाही. महाराज लक्ष्मी पावणार, एवढी लक्ष्मी जरी असेल, शेवालाल महाराजाच्या पुढे शब्द नाही वागणार नाहीत महाराज. शेवालाल महाराज म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्या साधूचा अपमान होऊ नये. आज शपथ घ्यायला पाहिजे आपण, शेवालाल महाराजाची शपथ घेऊन सांगायला पाहिजे, इथून पुढे आम्ही पोहरा देवीला त्या पवित्र दरबारामध्ये अजिबात बोकुड काटणार नाहीत. महाराज कधी आपण हे होणार आहेत, शुद्धीवर कधी येणार, हे तुम्हाला जड जाणार आहे बोललेलं महाराज, अवघड वाटेल, पण तुम्ही आपले आहेत म्हणून मी बोलणार आहे महाराज. त्या दिवशी कीर्तनात सांगितलं महाराज, 58 प्लेअरचं बांधकाम चालू आहे तिकडे जांभरुणांदला. जेतालाल महाराजाचं मंदिर बांधाले, आदिवासी समाजाचा पुढाकार आहे, मराठा समाजाचा पुढाकार आहे. मग आपण आदर्श घ्यायला पाहिजे त्या लोकांचा. ते जर एवढं 3 कोटीचं मंदिर बांधकाम करलेत महाराज, हिशोब माझ्याकडे आहे सगळा. त्या दिवशी सांगितलं मी कीर्तनामध्ये इथं आलतो गोड जेवणाला, आणि एक दिवस तुम्हाला मी तिथं कीर्तनाला नेणारच आहे लिंबेवाडीकर तांड्याला महाराज. सगळ्यांनी यायला पाहिजे, याडीनं यायला पाहिजे, सगळे माझे भाई बहीण सगळ्यांना विनंती आहे महाराज. अरे एवढं जर मंदिर तयार होत असेल, देवालय उभा होत असेल, आपण आदर्श घ्यायला पाहिजे महाराज. पांढरगाव तांड्यामध्ये कित्येक जण आमच्या इथं वाल्या कोळी होते महाराज,
पण आज वाल्याचे वाल्मिक ऋषी झालेत आणि त्या माणसाच्या तोंडामध्ये माऊली माऊली नाव चालू आहे. हे परिणाम सुपेकर बाबाचा महाराज. 4 लाख रुपये काल कमी पडले महाराज. काल मी होतो आळंदीमध्ये, ज्याने पुढाकार घेतला ते रडू लागले लोक. महाराज आता तजबीज व्हायना म्हणले आपल्या सप्त्याची. एक गाव आहे तेलंगणामध्ये बोदडीपशी, 25 लोक आले ते कीर्तनाला. त्यावेळेस महाराजाच्या समोर सांगितलं काळजी करू नका महाराज, 5 लाख रुपये आम्ही देऊ पण सप्ताह बंद पडू देणार नाहीत महाराज. त्यांना विचारलं कारण काय आहे, काहीच नाही म्हणजे आम्ही गाव सोडून उठून जाणार होतो, पण सुपेकर बाबांना सांगितलं इथलं गाव हलवायचं नाही, डोंगरामध्ये गाव आहे, बोर पाडायला लावला, पाणी लावलं लागलं, आज आनंदी आनंद आहे. आणि त्या 25 घराचं गाव आहे, त्याच्यामध्ये 100 नोकरदार झालेत महाराज. ही सुपेकर बाबाची कृपा आहे महाराज. आणि ते महाराज आपल्या पायथ्याशी आहेत, आपल्या बाजूला आहेत. म्हणून आपण थोडं मनामध्ये अंतर्मग्न व्हा. कीर्तन थोडंच करायचं पण आपल्याला चांगलं करायचं. आज माळकरी बना, चांगलं वागा, निक्कर राहा, शेजाऱ्याला त्रास देऊ नका, याच्यासाठी हे कीर्तन आहे. हे जे धन जोडायचंय हे धन जोडा म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं. जोडोनिया धना उत्तम व्यवहारे, जोडोनिया धना उत्तम उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला. उदास विचार, उदास काय सांगितलं महाराजांनी, फक्त धन जोडा. आणि धन जोडीत असताना विचार करा म्हणले. आज आपल्याला सावकारकी जरी करायची असेल, शास्त्रामध्ये तरतूद आहे 1 रुपया दिला तर त्याचा 1.25 रुपया 12 महिन्याला घ्या. पण आता माणसानेच तयार केले, 9 महिन्याला साल सवय लावली आणि ते 3 महिन्याची आकृत आपल्याला फेडावं लागते. बरं का, हे फक्त चलत चलत तुम्हाला एक दिग्दर्शन करालो. आपण जर व्यवहार करीत असाल, आता मी कोर्टामध्ये असताना माझ्याकडे एक गृहस्थ आला महाराज, आणि मी कोर्टामध्ये सर्व्हिस करीत असताना रात्रंदिवस नामचिंतन चालू होतं माझं. एक साधक आला, म्हणले महाराज ड्युटीमध्ये सुद्धा तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करता, वाचन करता, मी सुद्धा गीता पठण करतो म्हणले, भागवत करतो. म्हणलं बरं बरं म्हणलं. म्हणलं महाराज तुम्ही मग भागवत करता, मग कोर्टात कसं काय आलात म्हणलं, तारीख कशाची आहे, काय सांगावं म्हणले महाराज. तारीख काही म्हणले लोकांसोबत भांडण नाही, काही नाही म्हणले, 5 मुलं आहेत म्हणले. बरं, 5ही मुलांना आम्हाला वायलं टाकून दिलंय. म्हटलं का टाकलं वायलं, कारण काय आहे. काहीच नाही म्हणले महाराज, काय सगळ्यानं जमीन वाटून घेतली, 100 एकर जमीन होती, 20-20 एकर वाटून घेतली. म्हटलं बाबा ही जमीन काही बापदाद्याची होती का. हां बापदाद्याची. कशाची आल्या म्हणले महाराज, 5च्या 7च्या 10च्या टक्क्यापर्यंत जाऊ जाऊ मी कमवल्या म्हणले, रात्रंदिवस काबड कष्ट केलो म्हणले. बाप दाद्याची 12 एकर होती आणि जवळ जवळ मी 58 म्हणजे
88 एकर जमीन ह्याच्यावरच कमवल्या. म्हणलं त्याचाच प्रसाद आहे तुम्हाला, त्याच्यात काहीच फरक पडणार नाही, मरेपर्यंत तारकी करीत राहा म्हणलं आमच्या इकडे. का? एखाद्याची जमीन हडपणं, लुबाडणं. एखादा गरीब म्हणला वा माझ्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, सावकार द्या. सावकारानं म्हणावं काही हरकत नाही बाबा, किती पाहिजे? 50,000 घेऊन जाय. हो, साल सवय त्या मुसळे महाराज. आपल्या मनामध्ये विचार करा, अरे बापरे, आपल्यामुळं लोकाला त्रास होऊ नये. लोकाचे लेकरं म्हणजे आपले लेकरं माना महाराज. एखादा जर लेकरू घरामध्ये आलं, आपण बाजारातून आणला, खाऊ मागू लागलं घरचं लेकरू, तर शेजारच्याला म्हणायचं बस बाळा, आणि 2 केळी त्याला द्यायचे, लेकराला 2च द्यायचे, राहिलेले नंतर खुशाल घरी खा. पण समप्रमाणता ठेवा. तुम्ही जगाचा मालक आपल्या घरामध्ये येतो, उत्तम गतीचा आपल्याला आपला जन्म प्राप्त होतो. कोणत्याही यवनीमध्ये जा, देव आपली तजबीज करीत असतो, दक्षता घेतो. विठ्ठल आपल्याला अवलंबन करायचं आहे. बऱ्याच जणांनी तक्रार केली तुकोबारायाकडे, महाराज तुमच्यासारखं आम्हाला जमणार नाही, गाव सोडून जावं लागल, भजन करावं लागेल, भामचंद्र्या कधी बोरुड्या अशा डोंगरावर जाणं, भंडारा डोंगरावर जाणं शक्य नाही, मग घरी बसून आम्हाला भजन करायचं आहे. त्यावेळेस तुकोबारायाने या अभंगाची रचना केली. आणि तुकोबारायाने सांगितलं, एखादा जर व्यवसाय माणूस करीत असेल त्याच्यासाठी हे खुशाला अभंग सांगा. एखादा वास्तुशांती करीत असेल त्याच्यासाठी हा अभंग घ्या. सप्ताह करीत असेल त्या सप्त्यामध्ये हा अभंग घ्या. पण लोकाला उजडून सांगा. काय सांगा? पहिलं काम सांगा, व्यवहार करीत असताना, धन जोडीत असताना उत्तम धंदा करा. नंबर 1 चा गुण सांगा, जोडवून या धन उत्तम व्यवहारी. नंबर 2 सांगितलं, उदास विचारे वेच करी. वेच करणे म्हणजे दान धर्म करा म्हणले. उदास म्हणजे उदार अंतकरणानं. आपण दान धर्म केला, सप्त्यामध्ये वर्गणी दिली, पट्टी दिली, पंगत केली, सांगत बसू नका याच्यामुळं आम्ही महाराज मी होतो म्हणून जमलं, त्या सप्त्यामध्ये मी बुंदी केली म्हणून जमलं, नाही तर काहीच खरं नव्हतं. रिवर्स आलं आणि सगळं वान वाटुळ होऊन गेलं. सांगत बसायचं नाही, उदार अंतकरणानं वेच करायचा, दान धर्म करायचा. नंबर 2 चा गुण आहे. नंबर 3, पर उपकार करा म्हणजे पर म्हणजे दुसरा, उपकार म्हणजे मदत करणे. आताच तुम्हाला उदाहरण दिलं, एखादा जर डब घाईला आला, अडचणीमध्ये आला, तर त्याच्या शेतावर का डोळा ठेवू नका. त्या लेकराचं कसं चांगलं होईल बघा. एखादा जर कुठं शिकायला मुलगा असेल त्याच्यासाठी उपकार करण्याची भूमिका हाती घ्या. पर म्हणजे दुसऱ्या विषयी मदत करीत राहा. त्यांना काय गरज आहे, तू का म्हणे फार थोडा तरी पर उपकार. आवाज दे बया. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तू का फार थोडा उपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा काय पुरावा दिला? तुकोबाराने सांगितलं, थोडा तरी उपकार करा, किंचित तरी, तिळभर तरी. एवढा जरी उपकार केला जगाचा मालक प्रसन्न होत असतो, पावन होत असतो. महाराज काय करायचं? विनोदाचे कीर्तन ऐकून आपलं जर मन शुद्ध करायचं असेल, आपल्या मनामध्ये जगाच्या मालकाला ठसवायचं असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असा उद्देश असेल, नव्हे या जन्मामध्ये जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, त्याही पुढे जाऊन आपला घर जर सुखा समाधानीचं राहावं असं वाटत असेल, तर थोडा तरी उपकार करा म्हणलेत महाराज. आता मला सांगा, ग्रहप्रवेश आहे, का प्रवेश करायचा? आता काही काही लोकांना आपण जर मुलगी द्यायची असेल तर शेजारच्याला विचारतो ते घर बरं आहे का, माणसाला विचारित नाहीत. काय चाललंय काय नाही, पाहुणे हो असं असं मी मुलगी द्यावं म्हणालो, त्या घरचं काही बरं आहे का? ते लोक सांगते त्या घराला काय बघायचं काम आहे, त्या घरात सगळे माळकरी आहेत, सगळे इमानदार लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत, लोकांचं वाटोळं करण्याची भावना नाही, आपलं काम भलं, आपलं शेत भरलं, आपलं घर भरलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं कामच नाही. म्हणजे खुशाल मुलगी द्या.
कुणाला बोलतात? त्या घराला बोलतात. म्हणून या घराची इडापिडा काढायची असेल, सत्यनारायण पूजा, ग्रहप्रवेश. एखाद्या घरी जा तुम्ही महाराज, शेजारच्याला विचारावं ते घर कसं आहे, अरे रे रे त्याचं नाव घेऊ नका. का? त्या घरामध्ये सगळे चोरच आणि लबाड आहेत, है का नाही? त्या घराला सुद्धा दोष लागला. कुणामुळं? या आपल्या कलंकित असणाऱ्या लोकांमुळे महाराज. ते घर सुद्धा म्हणतंय, बदमासा माझ्या थाऱ्याला राहिलास आणि लोकांच्या जाऊन मुंड्या दाबालास का? रे बदमासा, चोऱ्या करतो तू? अजिबात चोरी करायची नाही. त्या घरामध्ये अवकळा पसरत्या हो, आनंदी आनंद राहत नाही. आणि तसल्या घरामध्ये बापाला लाकडानं लेक माराली तर का होत आहे असं? त्याचं कारण असं आहे, चोरी केल्याचा परिणाम, खोटं बोलल्याचा. मी तर म्हणतो ना, माझं नका कीर्तन पटू द्या, मला पुन्हा नका बोलवा, असा काही गरज नाही ना, अट्टहास नाही. पण फक्त आपण हे निर्मळ करा महाराज. संस्कार घरामध्ये चांगले लावा लेकराला महाराज. सुसंस्कारी घर बनवा आणि शेजारी सुद्धा आपला आदर्श घेतील, विचार करतील. त्या घरामध्ये हरिपाठ चालू आहे, त्या घरामध्ये रात्रंदिवस देवाचं चिंतन चालू आहे. मग आपल्या सुद्धा लेकराला भजन पूजन करता आलं पाहिजे. मला खोटं वाटेल, 8 वर्षाचा मुलगा आहे माझा, नाथबाबाचा हरिपाठ पूर्ण पाठ, ज्ञानेश्वर महाराजांचा पूर्ण हरिपाठ पाठ, 11 आरत्या येतात, हनुमान चालीसा येते, पसायदान येते महाराज. घरच्यानं ते म्हणले आता हेच करून आता भजन कीर्तनच करीत फिरायचे का? हो, नोकरीपेक्षाही मोठं कार्य हे आहे महाराज. आज मला सांगा, 50-50 हजार कीर्तनाला घेतात कीर्तनकार, मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण किती आनंद आहे. आज त्या महाराजाच्या लोक पाया पडतात, मोठे अधिकारी, जज असतील, कलेक्टर असतील, नोये मुख्यमंत्री सुद्धा असू द्या. म्हणून हे पवित्र गादी आहे. संस्कारिक लेकरं घडवण्याचं कार्य जसं नारायण महाराज करतात ना, छोटे खानी घर बांधलं, त्याला आश्रम नाव दिलं आणि त्या आश्रमामध्ये हे लेकरं राहतात महाराज. आणि कधी जा तिथं अन्नदान चालू आहे. हे प्रपंचिक असून मला नवल वाटतं, हे महाराज लेकरायला शिकवतात, अन्नदान करतात. आमच्यासारखे काही बदमाश महाराजांनी रेती कुठून आणली की इटा कुठून आणल्या की आश्रम बांधायचा म्हणून, आणि 3 मजली घर बांधले. कसं करावं आता? ते तिकडून लोक शिवा द्यालेत, काय महाराज भोंदूगिरी आहे. लागला आमच्या परमार्थाला कलंक. म्हणून माझी विनंती आहे कीर्तनकाराला, बाबा कलंक लागू देऊ नका तुम्ही माझ्या वारकरी संप्रदायाला. कलंक विरही जीवन जगा. जगाच्या मालकाच्या जीवावर तुम्ही एवढे घर बांधालात, पण त्या घराचा काहीतरी सदुपयोग करा. 4 गोरगरिबाचे लेकरं शिकवा. म्हणून महाराजांनी सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, उत्तमाची गती तो एक पायन, उत्तमाची गती तो एक पायन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन. उत्तम भोगिन जीवा खारी, उत्तम भोगिन जीवा खारी, उत्तमाची गती तो एक पायन, उत्तमाची गती तो एक पायन, उत्तम भोगीन जीवा खारी, उत्तम भोगीन जीवा खारी, उत्तमाची गती तो एक पायन, उत्तमाची गती तो एक पायन. महाराजांनी सांगितलं गृहस्थ आश्रमाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. वानप्रस्थी आहे, गृहस्थ आश्रमी आहे, संन्यासी आहे आणि ब्रह्मचारी. पण या तिन्हीच्या बाजूला जाऊन जर आपण गृहस्थ आश्रमात असाल, हे 6-10 गुण जे सांगितले त्यांचं अवलंबन करा. म्हणजे आपल्याला उत्तम गती प्राप्त होणार आहे, उत्तम योनीमध्ये जन्म प्राप्त होणार आहे आणि पुढील 84चा फेरा मुक्त होऊन चांगला आनंदी आनंद या चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्याला मिळणार आहे. परोपकार करा म्हणले, परस्त्रिया सदा बहिणी माया. आपण विवाहाच्या बंधनात अडकलोत, गृहस्थ आश्रमामध्ये आहोत. या आश्रमामध्ये राहून जगाच्या मालकाची पूजा झाल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. आपली धर्मपत्नी सोडून आपल्यापेक्षा मोठी स्त्री असेल त्यांना आई माना, लहान असेल त्यांना मुलगी माना.
आणि बरोबरची असेल त्यांना बहीण माना. परोपकार नेने परनिंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माना. पुन्हा सांगितलेलं आहे पुढं, भूत दया गाई शांत. भूत दया गाई पशुचे पालन. 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 तानेल्या जीवनात, तानेल्या जीवनात वना माझी उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. पुढचा गुण महाराजांनी सांगितला, भूत दया गाई पशुचे पालन. भूत म्हणजे माणसं, या माणसावर दया करा म्हणले, त्यांच्यावर कृपा करा. संत जसे मार्ग दाखवतात, कृपा करतात, तसं दया करा माणसावर. पशुचे पालन, पशु म्हणजे काय? पक्षी पशु जे आहेत, गायी आहेत, त्यांचं पालन. जसं शेवालाल महाराजांनी गायी सांभाळल्या, 1755 गायीचा सांभाळ केला, 3700, तसं आपण सुद्धा घरामध्ये एक गाय असावी. हे भूत दया गायी पशुचे पालन. तानेल्या जीवन वना माझी. शेतामध्ये आपण एक मडकं भरून ठेवा. वाटसरू आला, झाडाखाली विचारलं, बाबा पाणी आहे का? प्या पाणी. थंडगार पाणी प्याला, त्या माणसानं वाटसरूनं तुम्हाला आशीर्वाद देऊन टाकला. म्हणजेच या ठिकाणी जगाच्या मालकाची कृपा झाली. पुढचा गुण सांगितला, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. शांती रूपे नोहे गुणाचा वाईट. शांती रूपे नोहे गुणाचा वाईट. शांती रूपे आहे कोणाचा वाईट. शांती रूपे आहे कोणाचा वाईट. बोल शेवालाल महाराज का भजन करत छान. शांती रूपे नोहे गुणाचा वाईट. शांती रूपे नोहे गुणाचा वाईट. शांती रूपे आहे कोणाचा वाईट. शांती रूपे आहे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे. वाढवी महत्व वडिला. उत्तमची गाणी डोळे कपावे. उत्तमची गती डोळे कपावे. वाढवी वडिलाचे. वाढवी महत्व वडिलाचे. उत्तमची गती तोये कमावे. उत्तमाची गती तोये कमावे. शेवालाल महाराज की ढोल रुक्माय ढोबार ढोबार धुमाई. प्रवासानं थोडा आळंदीला गेल्यामुळे सगळा आवाज हे बसला. महाराजांच्या सानिध्यात राहण्याचा योग, यथामती यथा अवकाश अल्पशा वेळी चिंतन करण्याचा योग. सज्जन मायबापो, आदर्श घ्या, फक्त चोरीच म्हणू नका बरं. तरुण मंडळींना विनंती आहे, चांगला व्यवसाय करा, प्रगती करा,
तुळशीची माळ घाला, चांगलं वागा, आई वडिलांची सेवा करा, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वहाडवी महत्व वडिलांची. कुणाही म्हणा वा कुणाचा मुलगा आहे हो, एवढा गुणवान, एवढा शांत, बापानं केलं नाही ते मुलानं करून दाखवलं बघा. काय गजबज वाटायला, एवढं नाव लौकिक केलं. असं कार्य करा या जन्मामध्ये जेणेकरून जगाच्या मालकानं आपल्या पाठीवर हात टाकावा. असं कार्य करा. जाता जाता सर्वांना विनंती आहे, एकदा तरी पोहरादेवीला गेल्याच्या नंतर उमरीच्या महाराजाचं दर्शन घेऊन आल्यास नरसी नामदेवपाशी या. पुढल्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम आयोजन चालू आहे जानेवारीमध्ये. जेतालाल महाराजांच्या त्या ठिकाणी जांभूळ बेटामध्ये तपश्चर्या केली बाबांनी, आणि त्या मंदिराचा पुढाकार कशी बुद्धी दिली, सुपेकर बाबाची कृपा, नामदेवरायांची कृपा, ते वाद मिटवून त्या ठिकाणी एवढं देवालय सुंदर बांधकाम चालू आहे. आपलं हे भूषण आहे बंजारा समाजाचं. म्हणून माझी विनंती आहे, ह्या वर्षी नाही जरी आलात मी भाडं देणार आहे, पण टेम्पो एक तांड्यासाठी स्पेशल देऊन तुम्हाला घेऊन जाणार सप्त्याला बरं काय. आपल्या महाराजांचं कौतुक बघण्यासाठी, जेतालाल महाराजांचं, आपण सर्वांनी जाऊ, जेणेकरून सुंदर वागणं, चांगलं वागणं. आदिवासी समाज सुधारला हो, तिकडं ते आदिवासी समाज फक्त ससेच धरीत होता, पण जेतालाल महाराजांची कृपा झाली आणि त्या महाराजाच्या समाधी पुढे जाऊन जे शब्द बोलतील ते खरं होतंय. महाराज एक जणांना सांगितलं, महाराज 8 वर्ष झालं मुलगीच नांदायला नेत नव्हता जावई. महाराजाला जाऊन तिथं बोललो, तेव्हा का मुलीला लगेच घेऊन गेले. त्या महात्म्यानं जवळजवळ 500 पोते सिमेंट दिले महाराज. एवढी कृपा जेतालाल महाराजाची होत्या. म्हणून माझी विनंती आहे, जे कोणी राहिले असतील ते माळकरी बना, चांगलं वागा आणि तिकडली प्रथा बंद करा पोहरादेवीची, एवढी विनंती आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या तुम्हा सजन मायबापांच्या गुरुवर यांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.